फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपल्याला क्लास 9 मधला कोणता चॅप्टर तर लॉज ऑफ मोशन पहिला चॅप्टर आपल्याला आज इथे स्टार्ट करायचा आहे। तर आज आपल्याला पहिल्या चॅप्टर मधला कोणत्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या तर मोशन म्हणजे काय आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फक्त या दोनच कन्सेप्ट आपण एकदम व्यवस्थित इथे आज क्लिअर करणार आहोत, म्हणजे समजून घेणार। ठीक आहे, तर चला लेक्चर 1 ला आपण सुरू करू, ज्याच्यामध्ये लॉज ऑफ मोशन आपल्याला शिकायचे। तर सगळ्यात अगोदर आपल्या टेक्स्ट बुक नुसार आपण जायचा प्रयत्न करू, म्हणजे काय होईल तर तुम्ही जेव्हा ते घरी रिकॉल कराल किंवा आपलं लेक्चर तुम्ही जेव्हा बघितल्यानंतर जेव्हा तुमचं टेक्स्ट बुक बघाल तर तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित लिंक मध्ये समजेल। त्यांनी आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये काय विचारलंय तर कॅन यू टेल किंवा तुम्ही हे सांगू शकता का, तर आपल्याला काहीतरी क्वेश्चन विचारून त्यांनी डिस्कस करायला आपल्या सोबत सुरुवात केली आहे। तर काय विचारलंय कॅन यू टेल या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला, तर इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन, हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे म्हणजे तो प्रेझेंट मध्ये मोशन मध्ये आहे की तो एका ठिकाणी स्थिर आहे, हे आपण कसं ओळखू शकतो सांगा बरं। इथे त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला। द फ्लाइट ऑफ द बर्ड म्हणजे काय, एखादा पक्षी तुम्ही उडताना बघितलाय, बरोबर, उडताना बघितला तर तुम्ही काय म्हणू शकता तर तो पक्षी मोशन मध्ये आहे, म्हणजे काय हे मोशनचं एक्झाम्पल आहे, बरोबर। त्याच्यानंतर स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय, आपण एखाद्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि तिथे एक ट्रेन उभी आहे सपोज, तर ती ट्रेन उभी असताना तुम्ही म्हणू शकता का ती ट्रेन मोशन मध्ये आहे म्हणून, नाही, म्हणजे हे मोशनचं एक्झाम्पल होईल का, नाही। लीव्स फ्लाइंग थ्रू द एअर म्हणजे एखाद्या झाडावरनं काय होतंय तर पानं गळतायत, बरोबर, तर जे गळताना आपल्याला पानं दिसत आहेत किंवा वाऱ्याच्या याच्यामध्ये आपण बऱ्याचदा पानं उडताना बघतो, बरोबर, तर ते मोशनचं एक्झाम्पल होईल का, जे पानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्यामुळे वाहत जातात किंवा झाडावरनं पडताना आपण ते खाली येताना बघतो, बरोबर। तर लीव्स म्हणजे जे फ्लाइंग लीव्स आहेत ते मोशनचं एक्झाम्पल म्हणता येईल का, हो, ते मोशनचं एक्झाम्पल आहे। स्टोन लाइंग ऑन द हिल, आपण टेकड्यांवर जातो ट्रेकिंग वगैरे करायला बऱ्याचदा, बरोबर, तर तिथे मोठे मोठे दगड आपल्याला दिसतात, तर मग ते जे दगड असतात, बरोबर, ते जे दगड आहेत तर ते मोशनचं एक्झाम्पल आहे का, ते दगड कुठे हालचाल करतात का, नाही, तर मग हे मोशनचं एक्झाम्पल होईल का, नाही। म्हणजे काय, याच्यामधनं आपल्याला काय शिकायचंय की एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखू शकतो, तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन आपण ओळखून किंवा त्याची स्टेट बघून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल जर करत असेल तर आपण म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट, मग तो दगड म्हणा, पान म्हणा, एखादी बस म्हणा, रेल्वे म्हणा, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण मोशन मध्ये म्हणजे कसं कळतं आपल्याला, तर त्या जर हालचाल करत असतील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यांची कंटिन्युअस पोझिशन जर चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो मग मोशन, तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो। मग हे त्याचे काही एक्झाम्पल इथे आपण डिस्कस केले। आपण तुम्ही डे टू डे लाईफ मधले काही एक्झाम्पल घेऊ शकतात, एखादा मुलगा सायकल घेऊन जातोय मग तो मोशन मध्ये आहे, यस। एखादा मुलगा अभ्यासाला बसलाय रूम मध्ये तर तो मोशन मध्ये आहे का, नाही, तो एका ठिकाणीच आहे, स्थिर आहे तो एका ठिकाणी, म्हणजे तो मोशन मध्ये आहे का, नाही। आता परत नेक्स्ट थिंक अबाउट इट या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला परत काय विचारलंय तर यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, सपोज काय म्हणता येईल, आपण बस मध्ये ट्रॅव्हल करतोय, बरोबर, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन म्हणजे काय, तर आपण सपोज आपली एखादी तुमच्या मित्रांची ट्रिप जातीये, बरोबर, मग तुमचा शेजारी बसलेला मित्र आहे, बरोबर, तर तो मोशन मध्ये आहे तुम्ही म्हणू शकता का, विचार करा थोडस। मोशन बद्दल आपल्याला खूप बेसिक पासून हे मुद्दे समजून घ्यायचे की मोशन म्हणजे नेमकं काय, बरोबर। तर मग आपल्या शेजारी जो आपला मित्र बसलाय किंवा आपल्या समोर जो मित्र बसलाय तो मोशन मध्ये आहे आपण म्हणू शकतो का, नाही, का, तर आपण सगळे एका स्टेट मध्ये आहे ना, बरोबर। ही बस आहे सपोज अशा प्रकारची आणि याच्यामध्ये तुम्ही आणि तुमचा मित्र बसलेला आहात, बरोबर, आणि ही बस अशी ट्रॅव्हल होती, पण तुम्ही जर तुमच्या मित्राला जर बघितलं, बरोबर, हा इथे मित्र बसलाय, तर त्या मित्राला जर बघितलं तुम्ही तर तो मित्र मोशन मध्ये आहे का, नाही, तुम्ही काय म्हणाल तर तो मित्र मोशन मध्ये नाही, बरोबर, परंतु तुमचा एखादा तिसरा मित्र हा तुम्हाला बघतोय बस मधून जाताना, तुम्ही असे समोर ट्रॅव्हल करताय त्या बस मधनं, बरोबर, तर मग तुमचा मित्र काय म्हणेल की बाबा माझे मित्र आहेत दोघ जण ते मोशन मध्ये आहेत, म्हणजे काय, तर मोशन मध्ये इथे काय समजून घ्यायचंय आपल्याला, तर मोशन ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे। आता रिलेटिव्ह या शब्दाचा अर्थ नेमका काय, तर
मोशन आपण म्हणजे व्यक्ती वाईज म्हणा किंवा ज्याच्या त्याच्यावर डिपेंड असतं. स्वतःची पोझिशन जी असेल, बघा तुम्ही इथे बसलेला आहात बरोबर, आणि तुमच्या नजरेतून जर तुम्ही तुमच्या मित्राला बघितलं तर तुम्ही काय म्हणणार, तर तुमचा मित्र तर एका ठिकाणी बसलेला आहे बरोबर, पण हीच जर गोष्ट बस मधल्या एखाद्या बाहेरच्या मित्राने जर बघितली आणि त्याला जर विचारलं तर तुम्ही हे दोघं जण मोशन मध्ये आहेत का, तर तो काय म्हणणार, यस हे दोन मित्र मोशन मध्ये आहेत. पण हेच जर तुम्ही आतमधल्या एका मित्राला तुम्ही बघून जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, तर नाही माझा मित्र तर माझ्या शेजारीच बसलाय, तो काही मोशन मध्ये नाहीये. म्हणजे काय, तर मोशन इज अ रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे कशाशी तरी संबंध ठेवून आपण तो जे मोशन आहे त्याचा संबंध एकामेका गोष्टींशी रिलेट करून त्याला आपण सांगतो, म्हणून त्याला काय म्हणता येईल, तर मोशन ही जी कन्सेप्ट आहे ती रिलेटिव्ह आहे. बघा, व्हॉट डू यू टेक इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून मूव्ह होतोय की नाही याच्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करता, तर तुम्ही सगळ्यात पहिले काय स्वतःची पोझिशन बघता बरोबर. स्वतः आपण स्थिर असेल आणि बाजूचा ऑब्जेक्ट बस तुमच्या समोरून मूव्ह होत असेल तर मग तुम्ही म्हणता की बस मोशन मध्ये आहे. पण याच्या अपोज मध्ये जर तुम्ही स्वतः मोशन मध्ये आहे बरोबर, तुम्ही एका गाडीवरनं जाताय बरोबर, एका गाडीवरनं किंवा एका बाईकवरनं तुम्ही तुमच्या मित्रासोबत ट्रॅव्हल करताय आणि तुम्ही एखादा काय म्हणता येईल आपल्या रोडच्या शेजारी एखादं झाड जर तुम्ही बघितलं तर तुम्ही काय म्हणाल, ते झाड मोशन मध्ये आहे का, ते झाडाची भरही आपल्याला पोझिशन चेंज होताना दिसते. बघा सपोज हे झाड आणि या झाडासमोरून तुम्ही असं बाईक घेऊन जाताय सपोज, ओके ही तुमची बाईक. आता याच्यामध्ये तुम्ही बसलेल्या आता काय होणार, तुम्ही जर स्वतः मोशन मध्ये आहेत पण हे झाड तर एका ठिकाणी एकाच ठिकाणी आहे बरोबर, पण तुम्हाला असं जाणवतं, आपण नाही का लहानपणी म्हणायचो की ते झाडं पळताना दिसतात बरोबर, शेजारच्या घर वगैरे बसमध्ये बसलेले असताना आपण की एक घर मागे वगैरे जाताना म्हणजे धावताना दिसत आहेत बरोबर. तर हे कशाचा याचा म्हणजे कन्सेप्ट कशी, तर ती रिलेटिव्ह आहे. स्वतः आपण मोशन मध्ये आहोत पण आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या मोशन मध्ये नाही. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मोशन मध्ये आहे की नाही हे सांगण्यासाठी आपण काय कन्सिडर करतो, तर आपली स्वतःची पोझिशन बघून आपण ते कन्सिडर करत असतो. अशा प्रकारे मोशन म्हणजे काय आपल्याला कळालं. बघा, मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. हा रिलेटिव्ह हा वर्ड खूप महत्वाचा आहे. का, तर रिलेटिव्ह म्हणजे कसं, तर आपण जोपर्यंत दोन गोष्टींचं कंपॅरिझन करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही की एखादी गोष्ट मोशन मध्ये आहे की नाही. आपण जेव्हा बघा हे दोन मित्र, परत मी ड्रॉ करून सांगतो, जोपर्यंत हे दोन मित्रांपैकी एक धावणार नाही सपोज किंवा एक त्याची पोझिशन चेंज करणार नाही तोपर्यंत आपण सांगू नाही शकणार की कोणता स्थिर आणि कोणता. आपण काय म्हणणार, दोघही हे दोघही मित्र एका ठिकाणी स्टेबल आहेत. जेव्हा हा मित्र चालायला लागेल किंवा धावायला लागेल तेव्हा आपण काय म्हणू की आता हा जो मित्र आहे तो मोशन मध्ये आला. म्हणजे काय, तर ती एक रिलेटिव्ह, आपण दोघांचं रिलेशन बांधून आपण कन्सेप्टला म्हणजे ती कन्सेप्ट आपण सांगतो. म्हणजे काय, तर मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट बरोबर. इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. बघा, इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, एखाद्या ऑब्जेक्टची जर पोझिशन चेंज होत असेल कशाशी, विथ रिस्पेक्ट टू काय, सराउंडिंगशी. मग आपली गाडी मूव्ह होतीये, बस मूव्ह होतीये, आपण याचं रिलेशन कशाशी लावतो, तर आजूबाजूच्या सराउंडिंगशी बरोबर. म्हणजे काय, मोशनची डेफिनेशन कशी सांगता येईल आपल्याला, तर इफ द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन द ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे की नाही. हे जर आपल्याला सांगायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला, त्या ऑब्जेक्टची द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, आजूबाजूच्या वातावरणाशी कंपेअर करून. आपण डायरेक्टली सांगू नाही शकणार आपल्याला, आपण धावतोय बरोबर, तर आपण धावतोय असं कसं कळतं आपल्याला, तर आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात आपल्या आजूबाजूच्या त्या एका ठिकाणी स्टेबल असतात, आपण धावत असतो. म्हणजे काय, तर आपण काय करतो, तर पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, आपली जी पोझिशन असते धावण्याची ही आजूबाजूच्या सराउंडिंगशी काय म्हणता येईल चेंज होत असते बरोबर प्रत्येक सेकंदाला. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, आपण स्वतः मोशन मध्ये आहेत किंवा एखादी गोष्ट मोशन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय बरोबर. सगळ्यात अगोदर आता आपण काय शिकलो, तर मोशन म्हणजे काय आपल्याला कळालं. मोशन म्हणजे काय, तर ऑब्जेक्टची
मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह म्हणजे काय तर संबंध, दोन गोष्टींमध्ये संबंध किंवा त्या गोष्टीचा सराउंडिंगशी असणारा संबंधशी आपण त्याचा कम्पेअर करून आपण सांगतो की ती गोष्ट मोशन मध्ये आहे किंवा नाही. आणि त्याच्यानंतर आपण मोशनची डेफिनेशनही शिकलो. इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन जर चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू काय सराउंडिंग, देन इट इज सेड टू बी, म्हणजे तो ऑब्जेक्ट मग मोशन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपण बऱ्याचदा म्हणतो की मी गावाला गेलो, मग 350 किलोमीटर गेलो, एवढं डिस्टन्स आम्ही ट्रॅव्हल केलं, खूप डिस्टन्स पर्यंत आम्ही चालत गेलो. मग हे डिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये डिस्टन्स बद्दल ऐकलंय. मग हे डिस्प्लेसमेंट काय नेमकं काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे किंवा हे काय भानगड काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपण आपल्या शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला ते खूप व्यवस्थित समजेल. थिंक अबाउट इट या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला काहीतरी विचार करायला सांगितलं, काहीतरी लॉजिक डेव्हलप करायचं सांगितलं. तर काय विचारलं त्यांनी बघा, ही इमेज आपल्या बुक मधून मी घेतली आहे. इथे काय दाखवलं त्यांनी तर शीतल आणि प्रशांतचं हे घर आहे बघा इथे, आणि इथे त्यांचं स्कूल बघा. हे घर शीतल आणि प्रशांतचं, आणि इथे संगीताचं घर बरोबर. बघा शीतल आणि प्रशांतचं इथं घर आहे, इथं त्यांची शाळा. किंवा हे एक्झाम्पल थोडंसं साईडला ठेवा, हे आपण नंतर डिस्कस करू. पहिले हा या पोर्शनवर तुम्ही म्हणजे ही जी ए डायग्राम आहे एवढ्या पोर्शनवर आपण कॉन्सन्ट्रेशन करू. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय म्हणजे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपल्याला शिकायचंय बरोबर. मग काय केलं आपण तर आपण सपोज तुमचं उदाहरण घेऊ आपण. तुम्ही या ए पॉइंट वर निघाला, मग आपल्या गप्पा मारत मारत टवाळक्या करत इकडं तिकडं फिरत 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 नाही का दिवसभर हुंदाडक्या केल्या, इकडे गेलो, टपरीवर गेलो, मित्राला भेटलो, कुठं पिक्चरच्या टॉकीजला गेलो वगैरे, असं आपण दिवसभर फिरत 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 अशा या बी पॉइंटला आलो. आपल्या मित्रांना सवय असते इंग्लंडला दिवसभर आपल्या मस्त टवाळक्या करत फिरायचं इकडे तिकडे. सपोज तुम्ही असं ए पॉइंट वर ना बी पॉइंट पर्यंत आले बरोबर. मग आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टींमधला फरक काय, कसं सांगायचं नेमकं की हे डिस्टन्स आहे हे डिस्प्लेसमेंट आहे. तर डिस्टन्स म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर डिस्टन्स म्हणजे काय आपण समजून घेऊ. बघा जेव्हा तुम्ही या ए पॉइंट वर निघाला बरोबर, या ए पॉइंट वर तुम्ही निघाला आणि तुम्ही जो काही पाथ ट्रॅव्हल केला दिवसभरात, तुम्ही ज्या काही हुंदाडक्या केल्या, तिकडे तिकडे फिरला, मित्र मैत्रिणींशी गप्पा मारल्या, सगळीकडे म्हणजे जिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथे कुठे गेले, तो जो ऍक्च्युअल जो पाथ आहे तो जो कव्हर केला तुम्ही, हा पूर्ण असा जो शेडेड रिजन आहे बघा, आपण चांगला पद्धतशीर तो दाखवू. बघा हा पूर्ण, सपोज आपण काय करू वेगळं आपलं स्वतःच उदाहरण घेऊ. ए पॉइंट इकडे तिकडे हे केल्यापेक्षा आपण आपल्या याच्यातनं समजून घेऊ. हे ए पॉइंट, मग हा इकडे गेला असा मित्राकडे, मग इथे मैत्रिणीकडे आला, तिच्याशी गप्पा मारल्या, भेटल्या, चहा वगैरे घेतला, टपरीवर कुठेतरी चहा पिला, काहीतरी खाल्लं, वडापाव वगैरे खाल्ला, मग तिथनं पुन्हा दुसऱ्या मित्राकडे गेला, त्याच्यासोबत गप्पा मारल्या, पबजी वगैरे खेळला, थोडेसे गेम खेळले, गप्पा मारल्या, जोक झाले. परत कुठे गेला, मम्मीने वगैरे काहीतरी काम सांगितलं होतं घरचं, बाजारातलं काहीतरी सामान आणायचं होतं, मग बाजारात गेला, शॉपिंग केली बरोबर, आणि मग आता आपल्या घरी आला बरोबर. मग ए आणि बी बरोबर. तर डिस्टन्स म्हणजे काय आपण समजून घेऊ. डिस्टन्स म्हणजे काय, जो ऍक्च्युअल पाथ आपण ट्रॅव्हल केलाय दिवसभरामध्ये म्हटल्यापेक्षा आपण जो ऍक्च्युअल पाथ पूर्ण जो ट्रॅव्हल केला, तर त्याला काय म्हणायचं, आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बरोबर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे काय बघा, हा जो दिवसभरात आपण ऍक्च्युअल जो पाथ ट्रॅव्हल केला त्याला काय म्हणायचं डिस्टन्स. मग आता डिस्प्लेसमेंट काय भानगड हे समजून घेऊ आपण. डिस्प्लेसमेंट काय असेल, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट किंवा पॉइंट. आपण दिवसभरामधलं ज्या दोन पॉइंट, आपला पॉइंट काय होता हा ए पॉइंट सुरुवातीचा, आणि शेवटचा काय तर हा बी पॉइंट बरोबर. तर या दोघांमधलं जे मिनिमम डिस्टन्स आहे, या दोघांमधलं जे मिनिमम डिस्टन्स आहे बघा, परत एकदा मी क्लिअर करतो. इरेजर
काय म्हणायचे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला ते एकदम व्यवस्थित कळायला पाहिजे. हा ए पॉइंट ए वरनं बी पुन्हा इकडे असा परत इकडे परत इकडे परत इकडे सपोज असा घेऊ आता आपण असा वरती जाऊ बी पॉइंटला. म्हणजे काय हे झाला आपला दिवसभरातला जो डिस्टन्स आहे ते काय झालं हे इकडे 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 या ज्या उन्हाळ्या केल्या दिवसभर तो झालं आपलं डिस्टन्स. आणि मग डिस्प्लेसमेंट काय तर मिनिमम डिस्टन्स काय आता ए आणि बी पॉइंट मधला मिनिमम डिस्टन्स काय तर हे बघा हे आपण ड्रॉ करू. हे झालं हे मिनिमम डिस्टन्स. म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मध्ये काय फरक असतो तर जे मिनिमम डिस्टन्स असतं दोन पॉइंट मधलं बरोबर जे मिनिमम डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केलेलं असतं त्याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स म्हटलं की सरळ सरळ विचार करायचे की इकडे तिकडे सगळीकडे फिरणे म्हणजे डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर मिनिमम डिस्टन्स किती कव्हर केलं. सपोज आता परत इकडे आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथनं निघालो ए पॉइंट वरनं इकडे गेलो परत इकडे गेलो हा बी पॉइंट आणि सी पॉइंट. आता हे काय झालं आपलं ए पासून बी पर्यंत गेलो बी पासून परत सी पर्यंत आलो. म्हणजे हे काय झालं आपलं ऍक्च्युअल डिस्टन्स बरोबर असं. आणि डिस्प्लेसमेंट काय सांगायला लागेल तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मिनिमम डिस्टन्स किती होतंय तर हे म्हणजे ए टू सी हे काय झालं डिस्प्लेसमेंट आपलं. म्हणजे डिस्टन्स काय असतं ऍक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट काय मिनिमम डिस्टन्स बरोबर. मग आता आपण हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे इथं पण त्याच भाषेत समजतंय का ते बघू. हे जे आहे पूर्ण कर्व ही जी दिसते तुम्हाला हा जो शेप तर तो काय आहे पूर्ण डिस्टन्स ह्या आपल्या दिवसभरातल्या केलेल्या उन्हाळक्या. आणि हा ए टू बी जे आहे मिनिमम डिस्टन्स जे त्यांनी डॉटेड लाईनने तुम्हाला जे दिसतंय हा काय झाला मिनिमम. हे जे मिनिमम डिस्टन्स दिसतंय त्याला काय म्हणायचं मग डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट खूप सोप्या कन्सेप्ट आहेत. आता तुम्ही कधीच विसरणार नाही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय. डिस्टन्स म्हणजे काय सरळ सरळ कुठेही फिरणे ऍक्च्युअल पाथ जिकडे गेलो तिकडे सरळ सरळ मोजत जाणे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट जर जॉईन केला त्याच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स येईल त्याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट. बघा मग इथे शीतल आणि प्रशांतचा हाऊस हे दोघं बहीण भाऊ. आता काय तर इथे संगीताचा हाऊस शीतलची ती मैत्रीण संगीता तिचा हाऊस इथे. मग आता बघा इथे काय त्यांनी सांगितलं शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता. शीतल काय केलं शीतलने तिच्या मैत्रिणीच्या घरी आली संगीताच्या घरी हाऊस ऑन हर वे टू स्कूल. बर ठीक आहे. त्याच्यानंतर प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत बिचारा चांगला साधा सिंपल मुलगा दिसतोय. प्रशांतनं काय केलं सरळ आपल्या घरातून निघाला आणि त्याच्या स्कूलला आला. बघा प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत काय केला खूपच सज्जन आहे हा घरातून निघाला आणि सरळ सरळ कुठे आला शाळेत आला. पण शीतलने काय केलं शीतल पहिले तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली संगीताकडे. मग तिथं थांबल्या असतील गप्पा गिप्पा झाल्या असतील मग तिथनं त्या स्कूलमध्ये आल्या. मग बघा आता समोर त्यांनी काय विचारलंय who will take less time to reach the school and why. कुणाला कमी टाइम लागेल शाळेत पोहोचायला सांगा बरं कुणाला कमी टाइम लागणार तर तुम्ही ऑब्विसली म्हणणार प्रशांतला. कारण प्रशांत बिचारा सरळ निघालाय घरून आणि स्कूलला पोहोचलाय. म्हणजे ते डिस्टन्स किती झालं 1300 मीटरचं इथं त्यांनी दिलंय. प्रशांत भाऊ आपले सज्जन मुलगा एकदम घरातून निघाला इकडे तिकडे बघायचं नाही कुठे जायचं नाही सरळ सरळ घरातून निघाला आणि 1300 मीटरचं अंतर कापून काय म्हणता येईल शाळेत पोहोचला. पण शीतलने काय केलं शीतल पहिले 500 मीटरचं अंतर शीतलने कापलं आणि संगीताकडे आली आणि संगीताकडनं मग 1200 मीटरचं अंतर कापून शाळेत गेल्या. म्हणजे यांनी दोघींनी किंवा या शीतलला किती डिस्टन्स कव्हर करायला लागलं तर हे 500 आणि हे 1200 म्हणजे टोटल किती तर 1700 मीटरचं अंतर तिला कापायला लागलं. आणि आपल्या प्रशा भाऊ किती तर 1300. म्हणजे कोण कमी वेळेत पोहोचेल सांगा बरं तर प्रशांत जो आहे तो सरळ 1300 मीटर मध्येच स्कूलला पोहोचतोय आणि शीतलला 1700 मीटर लागतंय. म्हणजे आपला जो प्रशांत आहे तो लवकर पोहोचेल. म्हणजे इथे आपली कन्सेप्ट लावा बरं ह्या दोघांसाठी. तर डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे तुम्हाला हा ऍक्च्युअल म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर मिनिमम डिस्टन्स किती आहे घर आणि शाळा मधलं 1300. म्हणजे हे 1300 मीटर काय झालं डिस्प्लेसमेंट बरोबर. आणि डिस्टन्स काय म्हणता येईल तर शीतलसाठी डिस्टन्स काय तर हे 500 मीटर आणि हे 1200 मीटर. 500 मीटर आणि 1200 मीटर म्हणजे हे 1700 मीटर आहे. हे काय झालं शीतलसाठी डिस्टन्स का तर तिने ऍक्च्युअल तो पाथ ट्रॅव्हल केलाय. परंतु डिस्प्लेसमेंट काय सांगायला लागेल तर मिनिमम डिस्टन्स. सगळ्यात लक्षात ठेवायचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मिनिमम डिस्टन्स काय आहे 1300 मीटर.
बरोबर. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला. तर प्रशांत स्ट्रेट घरून शाळेत गेला 1300 मीटर मध्ये आणि शीतलला त्याच्याऐवजी 1700 मीटर लागले. म्हणजे प्रशांत सगळ्यात अगोदर पोहोचला. इन अबव एक्झाम्पल इज देयर अ डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल डिस्टन्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल, व्हॉट इज इट? ऍक्च्युअल डिस्टन्स मध्ये आणि डिस्टन्स ट्रॅव्हल मधला फरक तुम्हाला कळाला का? परत एक्सप्लेन करतो. मिनिमम डिस्टन्स काय आहे ऑब्जेक्ट मधलं, त्यांचं टार्गेट काय आहे, तर घरून सगळ्यांना सांगितलेलं असतं चुपचाप घरून शाळेत जा. शाळेत जायचं तर किती, शाळेतला ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे आपल्याला शाळेत जाण्यासाठी घरापासून 1300 मीटर. पण आपल्या शीतल मॅडम ज्या आहेत त्या पहिले मैत्रिणीकडे गेला 500 मीटर कापून आणि त्याच्यानंतर मग 1200 मीटर ट्रॅव्हल करून म्हणजे 1700 मीटर अंतर कापलं त्यांनी. म्हणजे हे काय झालं त्यांच्यासाठी, हे डिस्टन्स झालं. डिस्टन्स म्हणजे काय, आपण दिवसभरातल्या केलेल्या उन्हाळक्या. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स आपल्याला कापायचं किती होतं, 1300 मीटर ऍक्च्युअल. म्हणजे हे झालं डिस्प्लेसमेंट आणि हे झालं डिस्टन्स. बघा या एक्झाम्पल मध्ये पण आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजून घेतलं आणि इथे व्यवस्थित समजून घेतलं. म्हणजे काय, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. बघा हा शब्द आपल्याला तुम्हाला डेफिनेशन जरी विचारली तरी हा वर्ड त्याच्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टने जो ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स. व्हाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जो काही ऍक्च्युअल पाथ त्याचा असतो, सपोज हा, तर हा झाला पूर्ण डिस्टन्स त्याचं, बरोबर, वन पॉइंट टू अनदर. व्हेअरएज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. जो स्टार्टिंग पॉइंट आहे आणि जो फिनिशिंग पॉइंट आहे यांच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स असतं, सपोज हे, याला काय म्हणायचं मग, डिस्प्लेसमेंट. कळालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आता यूज युअर ब्रेन पॉवर. याच्या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारला, लगेच आपण ते सॉर्ट आउट करू किंवा सॉल्व्ह करू. एव्हरी मॉर्निंग स्वराली काय करते, वॉक्स राउंड एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग रेडियस ऑफ 100 मीटर. 100 मीटरचं म्हणजे काय, तर स्वराली काय करते बघा, एका या ग्राउंड भोवती चक्कर मारते. बघा हे असं ग्राउंड आहे, याची रेडियस त्यांनी सांगितली किती, 100 मीटर. एकदम पद्धतशीर समजून घ्या. असं हे 100 मीटरचं ग्राउंड, याची रेडियस. ती काय करते, सकाळी उठल्या उठल्या या ग्राउंडला चक्कर मारते. म्हणजे ए पासून चालू होते, एक चक्कर मारते, परत ए या पॉइंटला येऊन थांबते. मग आता विचार करा, तिने काय केलं, ए या पॉइंटला स्टार्ट केलं आणि परत एच या पॉइंटला जाऊन थांबली. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या केस मध्ये काय झालं तिच्या, तर डिस्प्लेसमेंट काय होईल, तर 0. का, तर स्टार्टिंग पॉइंट काय ए आणि एंड पॉइंटला पण ती तिथे झाली. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होईल, तर 0. का, तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट जो आहे, आपण डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय सांगितली, तर बघा आपल्याला डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. इथे मिनिमम डिस्टन्स काय आहे, तुम्ही सपोज एखाद्या ग्राउंडला चक्रावर चक्रा मारताय, एका पॉइंटला स्टार्ट होता, परत चक्कर मारता, त्याच पॉइंटला येता, परत स्टार्ट करता, परत त्याच पॉइंटला येता. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होईल, तर 0. आणि डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायला लागेल सांगा बरं. डिस्टन्स म्हणजे काय, तर या सर्कलचा आपल्याला सर्कमफरन्स कॅल्क्युलेट करायला लागेल, बरोबर, कारण या सर्कमफरन्सनं ती चक्रा मारतीये. म्हणजे डिस्टन्स काय होईल, तर हा जो सर्कल आहे, आय थिंक मला वाटतं ते πr² असेल. अशा प्रकारे आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायला लागेल, तर याचा जो हा सर्कमफरन्स आहे या सर्कलचा, त्याच्यानुसार आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. मग ते स्क्वेअर असो, रेक्टँगल असो, ट्रायंगल असो, काही असू द्या. परंतु पॉइंट जर ए पॉइंट पासून स्टार्ट होत आहे आणि एच पॉइंटला जर ती थांबतीये, तर मग मिनिमम डिस्टन्स काय होणार आपलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होणार या केस मध्ये, तर 0. मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होईल, तर 0. तुम्ही अशा कितीही चक्रा मारा, 1 मारा, 2 मारा, एका पॉइंट पासून सुरू होताय, परत त्याच पॉइंटला येऊन थांबताय, परत चक्कर मारताय, परत ए या पॉइंटला येऊन थांबताय. मग डिस्प्लेसमेंट काय, आपली डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय सांगते, तर मिनिमम डिस्टन्स. मिनिमम काय आहे, तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट तोच आहे, म्हणून मी तिथलं डिस्प्लेसमेंट काय, तर 0. आणि जो ऍक्च्युअल पाथ आपण कव्हर करतोय त्याचा आपल्याला जर कॅल्क्युलेट केलं तर डिस्टन्स मिळेल. हा पण आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेतलं. दुसरं काय सांगितलं त्यांनी, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी, पी या पॉइंटवर एक कार सुरू झाली, गोज टू पॉइंट क्यू
अँड देन रिटर्न्स टू पॉइंट पी. म्हणजे काय, तर ही जी कार आहे ही या पी पॉइंट पासून सुरू झाली, क्यू या पॉइंट पर्यंत गेली आणि परत पी या पॉइंटला रिटर्न आली. तर हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. मग या कारच्या एक्झाम्पल मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय होईल, थोडंसं कॅल्क्युलेट करा बरं. हे सर्कल साठी आपण समजून घेतलं, इथे डिस्प्लेसमेंट आपलं 0 झालं. आता या कारचं पण एक्झाम्पल इथे समजून घ्या. आपली जी कार आहे या पी पॉइंटला सुरू झाली, या पी पॉइंटला स्टार्ट झाली, ओके, या क्यू पॉइंट पर्यंत आली आणि परत पी पॉइंटला रिटर्न गेली. मग या केस मध्ये डिस्प्लेसमेंट काय होईल, डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन परत आपल्याला काय सांगते की मिनिमम डिस्टन्स. आता पी पॉइंट पासून स्टार्ट झाली आणि परत पीच पॉइंटला गेली म्हणजे डिस्प्लेसमेंट काय, तर डिस्प्लेसमेंट झालं आपलं 0. आणि डिस्टन्स काय होईल, तर डिस्टन्स ऍक्च्युअल पाथ किती ट्रॅव्हल केला बघा, पी पासून क्यू पर्यंत आली 360 मीटरचा हा पाथ आहे. म्हणजे 360 मीटर हे झालं आणि परत 360 मीटर ती वापस गेली. म्हणजे 360 प्लस 360 किती होईल, 3 आणि 3 आणि 720 मीटर हे झालं तिचं डिस्टन्स. किती झालं आपल्या कारचं डिस्टन्स जे आहे 720 मीटर. का, तर पी पासून क्यू पर्यंत जायला किती लागले 360 आणि क्यू पासून परत ती पी पर्यंत आली म्हणजे परत 360 हे वाढेल किंवा परत 360 मीटर हे एवढं अंतर तिला कापायला लागेल. म्हणजे डिस्टन्स काय झालं, तिने जो ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला तो झाला डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट या कारचं किती झालं, कारण काय तिचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट म्हणजे जिथनं ती सुरू झाली आणि जिथे तिचा थांबली तो जो पॉइंट आहे तो सेम आहे. म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय, तर 0. सॉरी, डिस्प्लेसमेंट काय 0 आणि डिस्टन्स किती 720 मीटर. मला असं वाटतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या गोष्टींमधला तुम्हाला फरक कळाला असेल. परत एकदा आपण रिकॉल करू. डिस्टन्स म्हणजे काय, तर लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी करतो ते झालं आपलं डिस्टन्स. ती पूर्ण गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अशा आपण या डायग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलं की डिस्टन्स म्हणजे काय, जिथे जिथे गेलो, जे जे काय काय केलेलं, जे डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केलं पूर्ण ते सगळं कॅल्क्युलेट करायचं डिस्टन्स मध्ये. परंतु डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक, तर डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट जो आहे त्यांच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. ओके, तर जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू.